ड्रॉच्या आडून समर्थकांना घरे देण्याचा आमदारांचा डाव आम्ही हाणून पाडला. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचा घणाघात. शहरातील बेघर आणि पात्र गरजूंना सरकारी योजनेतून घरे मिळावीत यासाठी पैसे भरलेल्या सर्व 948 लाभार्थींना न्याय मिळावा म्हणून आम्ही ठाम भूमिका घेतली. त्यामुळेच प्रशासनाला दखल घ्यावी लागली आणि ड्रॉच्या आडून समर्थकांना घरे देण्याचा विद्यमान आमदारांचा डाव आम्ही हाणून पाडला, अशी प्रतिक्रिया बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, निपाणीतील घरकुल योजना ही 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात कैलासवासी काकासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याने सुरू झाली होती. त्यावेळी 1812 लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र नंतर लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात आली. भाजप सरकारच्या काळात हे काम थांबले होते. पुन्हा सिद्धरामय्या सरकार आल्यानंतर योजनेला गती मिळाली. 2021 पासून पूर्ण रक्कम भरलेल्या सर्व लाभार्थ्यांचा यादीत समावेश करावा अशी आमची मागणी होती. त्यामध्ये 948 जणांचा समावेश होता. मात्र अनेकांनी पैसे भरूनही त्यांची नावे यादीत नव्हती. यासाठी आम्ही 18 मार्च रोजी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन यादी जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र ती जाहीर करण्यात आली नाही. घरकुल वितरणापूर्वी लाभार्थ्यांची यादी जाहीर करून हरकती मागवणे गरजेचे होते. मात्र अध्यक्ष असलेल्या आमदारांनी शेवटपर्यंत कोणालाही माहिती दिली नाही. हप्ते भरूनही घरांपासून वंचित राहणाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला, असे चिंगळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, स्वतःच्या हट्टापोटी 600 जणांची यादी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये 348 जणांची नावे नव्हती. तसेच या 600 जणांच्या यादीत समर्थकांची सुमारे 300 नावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांची नावे लपवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आम्ही त्यांचा हा हेतू साध्य होऊ दिला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी 348 पैकी 200 नावे घेण्यास सांगितले असतानाही केवळ 65 नावांचाच समावेश करण्यात येत होता. काँग्रेसची परंपरा ही सर्वसामान्यांना न्याय देण्याची आहे. त्यामुळेच शहरातील विविध वसाहती कैलासवासी काकासाहेब पाटील यांनी उभारल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यादी सदोष असल्यामुळेच आम्ही हा डाव हाणून पाडला. पैसे भरलेल्या प्रत्येक लाभार्थ्याला घर मिळावे यासाठीच आमचा लढा होता आणि तो यशस्वी झाला आहे, असेही चिंगळे यांनी स्पष्ट केले. कालची जी योजना होती, राजीव गांधी हाऊसिंग कॉर्पोरेशन कर्नाटक आणि प्रधानमंत्री आवास योजना यांच्या संयुक्तिकरित्या राबवली जाणारी ही घरकुल योजना ही 2018 साली कर्नाटकामध्ये सन्माननीय सिद्धरामय्यांचं काँग्रेस सरकार होतं. आमचे नेते आदरणीय कैलासवासी काकासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून सर्वे करून त्यामध्ये ही यादी 1812 लोकांची यादी तयार करण्यात आली. या काळांतरामध्ये या यादीमध्ये सुद्धा काही दोष असतील ते दुरुस्त करण्याचं काम झालं. ज्यांची स्वतःची घरं आहेत, स्वतःची बंगले आहेत, स्वतःची साईट आहेत, अशा लोकांना त्याच्यातून गाळण्यात यावं आणि खऱ्या अर्थानं ज्या गोरगरिबांची घरं नाही, ज्यांना घरांची नितांत आवश्यकता आहे, अशांना घरं मिळावी. मग घरं देत असताना तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे याचा संबंध किंवा लवलेश त्या ठिकाणी नसावा. की ज्याला घर नाही त्याला घर मिळावं, त्याची जात, धर्म आणि काही न बघता त्याला त्या दृष्टिकोनातून द्यावं, अशा प्रकारची योजना होती. याच्यामध्ये प्रामुख्यानं की केंद्र सरकारचे 1.5 लाख रुपये या ठिकाणी केंद्र सरकारचं अनुदान आहे. कर्नाटक सरकारचं अनुदान 1,80,000 इतकं आहे आणि स्वतः बेनिफिशरी SC ST लोकांनी 51,000 भरायचं आहे आणि जनरल लोकांनी 60,000 रुपये भरायचे आहे. जनरल लोकांनी 4 हप्त्यामध्ये 60,000 भरायचं आहे, SC ST लोकांनी 51,000 भरायचं आहे आणि 3 लाख हे SC ST साठी हे लोन स्वरूपात त्याला सरकार उपलब्ध करून देणार आहे आणि जनरलसाठी 3.5 लाख रुपये उपलब्ध करून देणार. म्हणजे अशी ही योजना असताना प्रामुख्यानं की लाभार्थी 1821 असताना त्यावेळच्या काँग्रेस सरकारनं ही 2,000 घरं मंजूर केली आणि 2,000 घरं मंजूर केल्यानंतर
त्याच्यानंतरच्या काळामध्ये BJPचं सरकार अस्तित्वात आलं. BJPच्या काळामध्ये त्याचं काही पाठपुरावा झाला नाही आणि त्यावेळेपासून आजपर्यंत पुन्हा काँग्रेस गव्हर्नमेंट सत्तेवर आल्यानंतर त्याला चालना मिळाली आणि ते गृहयोजना पूर्ण करण्यासाठी सिद्धरामय्या सरकारनं सर्वतोपरी सहाय्य केलेलं आहे. एक भाग श्रेयवादाचा भाग नाही आहे. आपण प्रयत्न आपलं काम की ज्यांना घर मिळालं पाहिजे त्यांना घर मिळालं पाहिजे यांच्याशी आपण एकनिष्ठ आहोत. आव्हान केलं 16 मार्च 2026 पर्यंत की त्याने लोकांनी पैसे भरले. त्यावेळेला कुणाला जाहीरपणे असं सांगितलं नाही, उर्वरित लोकांनी पैसे भरा. मग आम्ही कमिशनरला लेखी स्वरूपात की 17 मार्च 2026ला आम्ही लेखी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि कमिशनरला पत्र दिलं की जे लोक पूर्वीपासून 2021, 22, 23, 2018 नंतर यादी फायनल झाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी 1 हप्ता भरलेला आहे, 2 हप्ते भरलेले आहे, 3 हप्ते भरलेले आहे, पण असे लोक 4था हप्ता भरलेले नाही, अशांना वेळ द्यावा. अशांना वेळ द्यावा म्हणून आम्ही विनंती केली. आम्ही विनंती केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी कमिशनरला आदेश दिला की तुम्ही पत्रकाद्वारे की जनतेला आवाहन करा आणि त्यांना पैसे भरण्यासाठी 15 दिवसाची मुदत द्या. मग त्यानंतर 17 मार्चपासून 30 मार्चपर्यंत 2026 पर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्यांचा 1 हप्ता राहिलेला असेल, 2 हप्ता राहिलेला असेल ते पूर्ण पैसे भरले. भरल्यानंतर आज तागायत पैसे भरून घ्यायचं काम चालू आहे. जे गरीब आहेत ते भरू देत. काही जणांना पैसे भरायला झालेले आहेत. 1812 पैकी आता जवळजवळ 948 लोकांनीच पैसे भरले. अजून जवळजवळ 900 लोक पैसे भरायचे आहेत. म्हणजे जे लोक पैसे भरले त्या लोकांची यादी तयार करावी. ती यादीची स्क्रुटनी करावी की जे लोक पैसे भरले त्या यादीत नाव आहे, त्यांचं घर आहे का, त्यांचा बंगला आहे का, त्यांचं साईट आहे का, किंवा यापूर्वी कुठल्याही घरकुल योजनेतून ते लाभार्थी आहेत का, या सगळ्या क्रायटेरिया. कारण बॉन्ड पेपरवर त्यांच्याकडनं लेखी घेतलेले असते, ॲफिडेविट घेतलेले असते की माझ्या नावावर किंवा माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्यांच्या नावावर किंवा यापूर्वी या योजनेचा लाभार्थी म्हणून तर माझं नाव असेल तर याला मी पात्र नाही म्हणून त्यांच्याकडनं ॲफिडेविट घेतलेलं असते. आणि असं असताना सुद्धा आज ही कालचा जो गोंधळ झाला आणि ह्या आमदारांच्या मनमानी कारभारातून हट्टी स्वभावातून या ठिकाणी हे घटना घडली आणि त्याच्यावर त्यांनी ते खापर आमच्यावर ठेवले. म्हणजे आम्ही हे बंद पाडलं. परंतु का बंद पाडलं हे लोकांना समजणं गरजेचं आहे. हे लोकांना समजणं गरजेचं आहे. याचं महत्त्व एवढंच, आमच्याकडं मंगळवारी, बुधवारी ड्रा होता, पण मंगळवारी सकाळी 10 वाजता नगरपालिकेत आम्ही गेल्यानंतर जवळजवळ 50 महिला अशा आमच्याकडे आल्या की ओरिजिनल पावती घेऊन आम्ही 4-4 हप्ते भरलेलो आहोत. आम्ही 4-4 हप्ते भरलेलो आहोत, पण लिस्टमध्ये आमचं नाव नाही. या 948 मध्ये आमचं नाव नाही. 948 ची जी यादी त्यांनी दिलेली आहे त्या यादीमध्ये आमचं नाव नाही. सर, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मग आम्ही हट्ट धरला. कमिशनर फोन केला. कमिशनर जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये होते. आम्ही संध्याकाळी 7 पर्यंत नगरपालिकेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही ठाण मांडलं आणि यादी प्रसिद्ध करा असा आग्रह. मग त्यांनी 7 वाजता यादी प्रसिद्ध केली.
7 वाजता. वास्तविक ही यादी आम्हाला मार्चमध्ये आम्ही मागणी केलेली आहे. मार्च 17 तारखेला आम्ही मागणी केलेली आहे की जेवढे लोक पैसे भरलेत त्यांची यादी आम्हाला द्या आणि ती आपण स्क्रुटनी करायला पाहिजे म्हणून सांगितलं. आणि तुम्ही डिस्प्ले करा, यादी प्रसिद्ध करा, लोकांना लाभार्थींची नावं समजली पाहिजेत आणि त्याच्यानंतर जे काय तक्रारी असतील ते तक्रारी त्यांचा स्वीकारा आणि त्यांना न्याय द्या. त्या योग्य पुराव्यानिशी जर तक्रारी असतील तर त्यांना न्याय दिलं पाहिजे. त्यांना 15 दिवसाचा कालावधी द्या. तर कमिशनर आणि आश्रय कमिटीचे अध्यक्ष हे स्वतः आमदार यांनी कुठल्याही प्रकारची लिस्ट आम्हाला दिली नाही आणि तक्रार नोंद करायला वेळसुद्धा त्यांनी दिला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लाभार्थींची यादी कुणालाही माहीत नाही. ही यादी जी आहे ही यादी कुठं तयार करण्यात आली. आमची मागणी अशी होती की जे पैसे भरलेत त्या सर्वांना घरभार, जे पूर्ण पैसे भरले आणि ज्या लाभार्थीने पैसे भरलेले आहेत पण त्यांची यादीमध्ये नावं नाहीत अशांचा पण समावेश त्याच्यामध्ये झाला पाहिजे. ही 2 कामं पूर्ण व्हायला पाहिजे. लाभार्थी जे यादीमध्ये नाहीत पण जे पैसे भरलेत त्यांची लाभार्थी म्हणून त्याच्यात नोंद पाहिजे आणि ज्या लोकांनी संपूर्ण 4 हप्ते भरलेत त्या सर्व लोकांचा होणाऱ्या ड्रॉमध्ये समावेश पाहिजे. तर आमदार महोदयांनी 600 लोकांची यादी त्यांनी बनवलेली आहे. ती यादी कुठली आहे कुणालाच माहीत. ती यादी कुठली आहे कुणालाच माहीत. आम्हालाही माहीत. त्यांचं जे कर्तव्य होते ती यादी पब्लिश करणं. नगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर आम्ही आज ही यादी प्रसिद्ध केलेली असं सांगायला पाहिजे किंवा KDP मीटिंग म्हणजे आश्रय कमिटीची मीटिंग त्यांनी घ्यायला पाहिजे होती. त्यांनी आश्रय कमिटीची मीटिंग घेतलेली नाही. आज कर्नाटक सरकार म्हणजे अर्बन आश्रय कमिटी अस्तित्वात नाही कुठेही आणि म्हणून आश्रय कमिटीचे सदस्य तहसीलदार, कमिशनर, AC आणि स्वतः आमदार हे आश्रय कमिटीचे सदस्य आहेत. यांना घेऊन मीटिंग करायला पाहिजे होती. मीटिंग झाली नाही. मी तहसीलदार यांना विचारलं तुम्हाला नावं माहीत आहेत काय? माहीत नाही म्हटले. AC विचारलं तुमची या नावाला तुमची अनुमती किंवा अप्रुव्हल घेतलेलं आहे काय? तर नाही म्हणून सांगितले मला. मग हे तुम्ही या कमिटीचे सदस्य असताना सुद्धा तुमच्यासमोर ही 600ची नावांची यादी नाही त्यांचा ड्रॉ काढता कसं? याला आमचा विरोध आहे. हे आडमुठे धोरणामुळं आमदारांच्या हट्टासामुळं 600 लोकांचीच नावं त्यांच्या मनाप्रमाणे ते घालून यादी तयार केलेत आणि त्या यादीमुळं 600 लोकांच्यासाठी ते हट्टहास धरले. बाकीचे 348 लोक अधिक ज्यांची नावं त्या लिस्टमध्ये नाहीत अशी म्हणजे जवळजवळ 1000 लोकांची म्हणजे जवळजवळ 400 लोकांची यादी ही 600 आणि ती 400 लोक या घरापासून वंचित राहणार. ड्रॉ सिस्टीम आहे म्हटल्यानंतर जेवढी घरं तयार आहेत तेवढे चिठ्ठ्या काढा. आमचं काय म्हणणं नाही पण ही 1000 चिठ्ठ्या टाका नावांची. जे पैसे भरलेत पूर्ण त्या सर्व पूर्ण पैसे भरलेल्यांची ड्रॉमध्ये समावेश करा. त्यातनं कुणाला 600 लोकांना ज्यांना घरं मिळतात ते मिळू देत. त्याला ते तयार नाहीत. यावेळी रोहन साळवी, निकू पाटील, सुजय पाटील, दीपक धनाल, असलम शिकलगार, किरण कोकरी, झाकीर कादरी, अरुण आवळेकर, रवींद्र श्रीखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.